हे सेपरेट सेपरेट करा की. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. हे इग्नोर करा कारण जिम सगळ्या आमच्या घरभर आहे. बेडरूममध्ये आहे, आता हॉलमध्ये आल्या, थोड्या दिवसांनी दारात पण जाईल, काय भरोसा नाही. तर हे काय हे असं म्हणजे बायसेप ट्रायसेपचं काहीतरी आहे. होम डेक्युअर कमी आणि जिम डेक्युअर जास्त झाले आमच्या घरी, बट इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आणि येस, देर इज वन गुड न्यूज. आणि गुड न्यूज अशी आहे की आम्ही आता इथे जे पाठीमागं रिकामा एरिया दिसते ना, तिथं येणार आहे मस्त 55 इंचेसचा टी व्ही, एक नंबर. पण आम्हाला डिलेवरी आज हवी होती, पण त्यांनी सांगितलं की गुरुवारी नाही तर शुक्रवारी किंवा शनिवारी भेटणार. सो ठीक आहे म्हणलं. अचानक गेलो आणि काहीतरी करून आलो, कारण अशातला प्रकार झाला. त्याच्यामुळे फिश आणायचे होते ना प्लॅनिंगमध्ये, काय कॅन्सल करायचं आता काय काही नाही. सो आता इथलं आमचं सगळं क्लिनिंग करून घ्यायचं चालू आहे. आणि इथं लागणार आहे टी व्ही. आता आय डोंट नो की ते वरती स्विच तो जाईल नाही जाईल, कारण ते तिकडून इकडं वायफायला कनेक्ट केलेलं आहे. सो विल सी की ते काढायला लागते की दॅट विल बी ओके. आणि हे पण काढा, ते मोटर फिश टँकची. आणि आज येणार आहेत, कोण येणार आहे? कोण येणार आहे आज? त्यांना कसं कळणार? आज मम्मी पप्पा येणार आहेत भरपूर दिवसांनी, आणि ते पण वस्तीला. सो स्टे ट्यून. आणि काल तरी आम्ही जे गेलो, आय थिंक 6:30ला गेलो क्रोमामध्ये, आणि आलो कितीला? 9:30ला ना. 9:30 डायरेक्ट 9:30, म्हणजे बघायला 1 तास गेला असेल, होय की नाही? बघायला 1 तास. त्यानंतर ते डॉक्युमेंट्सचं आणि काय त्यांचे सगळं चेक करायचं, त्यामध्ये 1 तास गेला. आणि ते होतंय नाही होतंय ह्याच्यामध्ये परत 1 तास गेला. आणि घरी यायला आम्हाला अशा तऱ्हेने 9:30 वाजले. आणि काल ह्यांची सुट्टी होती म्हणून झालं ते सगळं, नाही तर ते काय पॉसिबल झालं नसतं. टी व्ही घेण्याचं एकच रिझन आहे की कोणतरी आलं तर आपण फोन स्क्रोल करत बसू शकतोय, पण इनलॉज वगैरे आले तर त्यांना तेवढी फोनची सवय नाही आहे. आणि म्हणजे किती वेळ एखादा माणूस बोलत बसणार. सो दॅट्स वाय आले की कोणतरी आपल्या म्हणजे बुजुर्ग लोक आले तर त्यांच्यासाठी एक एंटरटेनमेंट असावी म्हणून. आणि हे बुजुर्ग लोकांचं तर नंतरच आहे. सगळ्यात पहिला पॉईंट तर आता IPL चालू होणार आहे, त्यासाठी या माणसाने टी व्ही घेतला, बाकी दुसरं काही नाही. त्यामुळं आणि आता चालू आहे इकडं माझं पण ड्युटी माझी पण ड्युटी चालू आहे. ते पण सेकंड शिफ्टला जाणार आहेत. सो लेट्स सी आज के दिन में क्या क्या होता है. काम तरी आहे, जेवायला येणार त्यामुळे डब्याचं टेन्शन नाही आहे. आणि क्लिनिंग चालू आहे काढायचं, म्हणजे कधी पण डिलेवरी आली तरी त्यांना अडचण नको. आणि राहिला पॉईंट, मला हॉल डेक्युअर करायचं असतं, बट ह्या ड्रेसिंग टेबलमुळे मी नाही करू शकत, कारण ह्या बेडरूममध्ये नेलं ना तर खूप अडचण होणार त्याला. पण माझी इच्छा आहे की ते बेडरूममध्ये असावं, बट इथं काय ठेवणार मग. सो मला काही सुचत नाही. त्यानंतर ही गादी जी प्रमोशनला आलेली आहे ती पण ठेवायला जागा नाही आहे. सो कायच करायचं आता, हे त्यात सांभाळून घ्यायला लागणार, काही नाही करू शकत. आणि आता भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. कपडे धोके ॲक्च्युली ना वॉशिंग मशीन घ्यायचा प्लॅन होता, बट त्या मशीनवरून आम्ही दुसरीकडे गेलो आणि आम्हाला EMIवर घ्यायची होती, कारण आम्हाला सिबिल स्कोअर मेंटेन करायचा होता ह्यांच्या नावावर. कारण ह्यांच्या नावावर एक म्हणजे असं नाही की, पण करायचं होतं ड्यू टू सम रिझन्स. मग आम्ही मशीन घ्यायला दुसरीकडे गेलो, तिथं आमच्या ॲड्रेसमुळं कुठंच झालं नाही. आणि तेच आम्ही जर क्रोमामध्ये गेलो असतो तर एवढ्यापर्यंत आपले EMI संपले असते ना, मशीनचे पण संपले असते. सो पण आता नाही काय करू शकत. आता मशीनच्या आधी TVनंच नंबर लावला तर ठीक आहे. आणि TV होती पण जराशी इम्पॉर्टंट, जराशी नाही तसं मी जास्त बघत नाही, पण ह्यांना क्रिकेटसाठी आणि घरी कोण आलं तरच लागतं, त्याच्यामुळे. सो चला आता ते क्लिनिंग करतात, मी बाकी सगळी कामावरून येतो आणि कपडे धुवून मग जेवणाचं काय ते बघू आणि भेटू संध्याकाळी मम्मी पप्पा आल्यावर. सो आता सगळं काम आवरलं आहे माझं आणि मी साहेबांसाठी जेवण बनवायला आले तर किचनमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट झाले बनवून. एकाकडे डाळ राईस असताना डाळ राईस खायचा होता त्याच्यामुळे.